विखे पाटील, तुम्हाला मला सांगायचंय, राधाकृष्ण विखे पाटील, तुम्ही 8व्या मंत्रालयामध्ये तुम्ही मला 1 महिन्या अगोदर किंवा मागे काही आठवड्यां अगोदर भेटला होतात, तेव्हा मी तुम्हाला बोललो होतो की तुम्ही महसूल मंत्री असताना मागासवर्गीयांना अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमी सुद्धा तुम्ही दिलेली नव्हती. गायरान जमिनी सुद्धा नावावर पूर्ण होऊ शकल्या नव्हत्या. अशी तुमची महान कीर्ती आहे मागासलेपणाच्या लोकांसाठी. आणि त्यातले त्यात आम्ही तुम्हाला परवा आव्हान केलं होतं, राधाकृष्ण विखे पाटील, की ओबीसींना आम्ही विरोधक म्हणून आम्हाला बोला. नैसर्गिक न्याय नाही का? जातीवाद आहे का? ओबीसींना बोलू नये का? सन्माननीय धनंजय मुंडेंना का बोलवलं नाही? सन्माननीय बावनकुळे साहेब का नाही सोबत तुमच्या? प्रश्न विचारले जातील. पोट भरलेल्याला डेझर्ट देणं आणि कष्टकरी माझ्या ओबीसी, खऱ्या ओबीसींना त्यांच्या हातातला कुटका हिसकावून घेणं हा द्रोह आहे, द्रोह. हा द्रोह आहे, द्रोह. हा द्रोह आहे, द्रोह. आणि म्हणून मला सांगायचं आहे की ही वस्तुस्थिती आहे. ज्या प्रकारे सन्माननीय छगन भुजबळ साहेबांना रिंगण करण्यात आलं, मंत्रिपदाचा राजीनामा देईपर्यंत, ज्या प्रकारे सन्माननीय धनंजय मुंडेंना रिंगण करण्यात आलं, त्यांना त्रास देईपर्यंत, परत त्याचं वजन त्याच लोकांनी सांगितलंय किती किलोचा आहे जरंग्या. ह्या मला म्हणायचं नाही किती छटाक आहे, किती छटाक आहे जरंग्या, मला म्हणायचं नाही. पण जरंग्या, तू ज्या प्रकारे मुंडेंचं उठवून लावतो, हे जे वक्तव्य तुझं चाललं, एका सन्माननीय पदावरल्या महिलेच्या बाबतीत तुझे बोललास, माय बहीण लोकांची काढलीस, धनगर भावांच्या बाबतीत बांबू जाईल म्हणलास, बांबू घातला म्हणलास, बांबू. ते शब्द सुद्धा कमरेखालच्यात बांबू घालू असं जे बोललास तू, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्र ध्यान ठेवणार आहे. आणि मला हेच म्हणायचं आहे की ह्या गोष्टीचे कॉन्सिक्वेन्सेस कायदेशीर त्याचबरोबर डेमोक्रेटिकली फेस करावे लागतील. आता आपण म्हणाल की फ्रॉड काय आहे, तुम्हाला मला सांगायचं आहे